मनीषाचे बाबा नाश्ता तर करून घ्यावा. कुठं चालले एवढं घाई ना तर बाबा? आज तर लय घाई दिसून राहिली तुम्हाला. नाश्ताही करायचा टाइम नाही का तुमच्या जवळ? तर नाही कमला, तू नाश्ता ठेवाता बाजून. तू आज उद्या काही माझ्याजवळ टाइम नाही नाश्ता करायचा आणि जेवण करायचा. आज उद्या लय धावपळ होणार आहे आता माईवाली. काऊन? कायची धावपळ होणार आहे तुमची? काय माय लग्न आहे काय? पार्लर मध्ये कधी गेली होती तू तेवढं सांग मला फक्त. पार्लर मध्ये काय? आता 1 तारखेला जाऊन आली मी. आता जा लागन आता 20 तारखेला. काऊन पण तुम्हाला काय मा पार्लरचं? कधीच आहे जाऊ ना कधीच आहे येऊ मी. तुमचं काय त्याला घेणं देणं? मा पार्लरसाठी धावपळ करून राहिले का? म्हणजे गावात खोलता का पार्लर माझ्यासाठी? जावं नाही लागलं पाहिजे मला म्हणून. नाही बिन तुझ्यासाठी ब्युटी पार्लर, त्यासाठी तर पान पार्लर बी नाही खोलणार मी. हो तर मग कायले एवढे घाईघाईनं जाऊन राहिले? घ्या बसा, नाश्ता करून घ्या मग जा. हे पहा कमला, हे पहा आता उद्याची आली भीमजयंती. आपण तयारी काहीच नाही केली. आता जातो पटकन पहिले ग्रामपंचायतीत जातो आणि मीटिंग बोलावतो पुऱ्या गावाला एकत्र. पुऱ्या गावाला जमा करतो आणि मीटिंग घेतो. काय काय करायचं काय काय नाही सला मशवरा करून सगळं निर्णय बसवतो. अच्छा, आता समजलं. भीमजयंतीची धावपळ सुरू आहे वाटते. आता लागली भुशाले आग. म्हणजे भुशाले आग लागली म्हणजे? काही नाही तू नको विचार करू. तू पोहा आणली ना, खाऊन घे. जाऊ दे मला, गाव जमा करतो ना. तू बी चाल पोहा खाय आणि ये पटकन तिथं ग्रामपंचायतीत. सगळं तिथं सगळ्या गावाच्या देखत सगळ्या लोकांच्या देखत मी सांगतो काही 2-4 गोष्टी. भीमजयंती कशी साजरी करायची कसं काय. ये लवकर तिथं मीटिंग घेऊन राहिलो. तू बी गावकरी आहे, तू बी ये काय. हो येतो ना मी येतो ना. आता संग मग नाश्ता करून घेतलं असतो तर दोघे गेलो असतो मग. नाही तू कर बा, तू कर नाश्ता, जातो मी. गेले काय? आता चल मी नाश्ता करून घेतो आणि जातो. चला ग्रामपंचायतीत चला, चला ग्रामपंचायतीत चला. काय वय रे कृष्णा? काऊन हिंडून राहिला गावामध्ये? हा कोणता खेळ काढला अजून? चला ग्रामपंचायतीत चला. हा कोणता खेळ वय? जा घरी आराम कर जो. आजी मी खेळून नाही राहिलो. सरपंच काकाने सांगितलं मला सगळे लोकांना ग्रामपंचायत मध्ये बोलाव म्हणे. मीटिंग आहे. मीटिंग? कायची मीटिंग? कोण म्हणे? सरपंच काका म्हणे ना. बोलाव म्हणे सगळे लोकांना, म्हणे सगळेले बोलाव म्हणे. मीटिंग आहे म्हणे तिथे ग्रामपंचायत मध्ये. तिकडे राजू गेला, इकडे मी आलो. मीटिंग कायची रे? कायची मीटिंग? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मीटिंग घेत असन. हा, भीम जयंतीची मीटिंग घेऊन राहिले सरपंच काका की कशी करायची काय करायची हे सांगन म्हणते सगळेले. तर म्हणून बोलावते ग्रामपंचायत मध्ये. चला सगळे चला ग्रामपंचायत मध्ये चला. बरं हो आम्ही जातो ग्रामपंचायत मध्ये. हिंडू नको सारे गावात. आजी मी सगळे लोकांना बोलावून राहिलो ना मीटिंग साठी. बोलाव मग पाय जरा म्हणा. धावत नको पडशील. पाय मा मनातच होतो. आता मी बोलणारच होती तर कृष्णा आला बोंबलत. चला करून. काय होतं मनात? हमको भी बताते तेरे मन की बात. मोदी जैसे हर महीने मन की बात बताता है, वैसे तू भी बता दे तेरे मन की बात. काय होतं त्या मनामध्ये? आता हेच बा भीम जयंती कशी मनवायची कशी नाही. मी आता विचार केला होता का मस्त खीर पुरी बनवाव आणि मस्त पुऱ्या गावाला जीव घाला असा मनात होता विचार. तर तू विचार मांडतो ना तिथं सरपंच भाऊ समोर ग्रामपंचायतीत सारे लोकांसमोर. असं आहे म्हणा मनात मा विचार. हो असं म्हणा लागन गड्या. हो जमन. चला बापा मी चालली घरी. मी ज्योत लावली आहे बापा. ज्योत माई येऊन जाईल. तू ना कायची ज्योत लावली वा? नवरात्राची. हो तर मग मुन्नी इथं एवढ्या वेळपर्यंत उभी आहे. तू होती आतापर्यंत उभी आहे तर आतापर्यंत नाही तू ज्योत इजली आणि तिथं मीटिंगला जावाच्या वेळेला तू ज्योत इजून जाईन काय? काय बडबड करन सरे सरपंच भाऊन जा 1-2 घंटा लागन असं करा आणि तसं करा. आता मग बोला म्हणजे काही जल्लोषानं साजरी नाही झाली पाहिजे का भीम जयंती? हो तर करा ना. मी काय म्हणतो? मी नाही म्हणतो का? करा ना तुम्ही. पण मी नाही येत बापा. मै ज्योत लावली आहे. मी मै ज्योत पाहतो. तुम्ही जायचं आहे तुम्हाला. तर मला काऊन जबरदस्ती करता तुम्ही? पुरं गाव येऊन राहिलं तिथं मीटिंगला. तुलेच काय मरी आली व मुन्नी? काऊन काय प्रॉब्लेम आहे तुला? काऊन नाही येत म्हणतो तू? म्हणजे भीम जयंतीमध्ये बी तू नाही राहशील का हाजीर? राहीन ना तवा राहीन. पण आतापासून काय नाही. आता घरचे कामधंदे सोडून तिथं मीटिंगलाच येऊन जाईन कल्याणीचे बाबा. बरं ठीक आहे जा तुम्ही बापा. जाता काय तर मी चालली घरी. माझ्या ज्योतमध्ये तेल टाकतो. मग हे काऊन गेली हो एवढी ताना ना मुन्नी? काय माहित बापा. ज्योतीच ते म्हणे तर गेली ते तेल टाकाले. हो काय? बरं चला आपण सगळे. मनीषाचे बाबा म्हणे मीटिंग घेतो म्हणे आज ग्रामपंचायतीत. तर चला बरं सगळे जणी ग्रामपंचायतीत चला. हो सांगलं ना मा नातवानं. आम्ही आता चाललोच होतो. चाल ना चला. हो काय सांगितलं काय? चला मग चला पटकन. काय म्हणते कसं म्हणते तर. महाबाजीने तर काल लय मोठे आंबे आणले होते थैली भरून. मस्त माझीने आमरस बनवलं होतं लय मोठं. आणले इथं काय सांगतो. मा बाबा बी आणते. आणतच नाही का बाबा? त्या बाबाला माहितच नाही कुठं राहते आंबे. महाबाजीने माहित राहते कुठं राहते आंबे. तो मस्त मोठे आंबे आणले होते महाबाजीनं. मग जाई
बनवल्या आता त्याच्या. कसल्या म्हणजे रे? अबे यार म्हणू ह्या कैरीच्या खुला म्हणते, आंब्याच्या खुला असं. रे अबे काय सरपंच काकाजी? रे पोर हो, मी काय म्हणतो, सगळ्याच्या घरी जा आणि सगळ्याले बोलावून आणा. सरपंच भाऊ ग्रामपंचायतीत बोलावते म्हणा, मीटिंग आहे असं म्हणा. ग्रामपंचायतीत मीटिंग आहे म्हणा, बोलावते म्हणा सरपंच काका. जा बरं बोलावा बरं सगळ्याले, पुऱ्या गावातल्या लोकांना बोलावून आणा. जा. मी जातो सरपंच काका, मी जातो. हो जा दोघंही जा दोघंही पडा. चल राजू आपण दोघंही जाऊ. चल कृष्णा. एकाच घरी नको जा रे दोघंही, अलग जा आणि पटकन पुऱ्या गावाले अर्ध्या घंट्यात ग्रामपंचायतीत बोलावा, मीटिंग आहे म्हणा. हो काकाजी. कृष्णा तू तिकडे जा, मी इकडे जातो. हो जा काकाजी. आम्ही काय करू? तुम्ही काही नको करा, चला मा संग ग्रामपंचायतीत. हो काका, बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे म्हणून मीटिंग घेऊन राहिले का? हो बेटा, उद्या साजरी करायची आहे ना आपल्याला, आणि जल्लोषात साजरी करायची आहे आपल्याला भीम जयंती, नाही का? म्हणून सर्वांनी भाग घ्या. काय चला. हो काका, आम्ही बी येतो. चला, आम्हाला काय करायला लागेल तर सांगा तुम्ही. हो सगळ्यालेच काम करायला लागेल, सगळ्यालेच भेटते. चला. बस शांत बिलकुल शांत, काहीच बोलू नका, कोणीच काही नको बोला. आता सगळं मी बोलतो, सगळं मी बोलणार आहे. आपली मीटिंग इथं कायच्यासाठी आली, मी काय सांगणार आहो सगळं माहित होऊन जाईल. फक्त तुम्ही शांतता बाळगा, एकदम शांत, बिलकुल सायलेंट. हा करा सुरू सरपंच भाऊ तुमचं. हा हाय सगळी चुपचाप. आले सगळे, आले बस एकच जण सांगा आले. चला आता आजची मीटिंग आपण कायच्यासाठी बोलवली, सगळ्यात पहिले हे सांगतो. 5000 वर्षाचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणाऱ्या महान इतिहासकाराची जयंती म्हणजेच भीम जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकाच मताचा अधिकार देणाऱ्या महान समतावाद्याची जयंती म्हणजेच भीम जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जगातला असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः हजर राहायचे, अशा महान तर्कशास्त्रकाराची जयंती. जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्याची जयंती 150 देशातील लोक साजरी करतात, अशा विश्वरत्नाची जयंती म्हणजे भीम जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले, त्यांनीच जगातील सर्वात महान संविधान लिहिलं, त्याच संविधान निर्मात्यांची जयंती भीम जयंती. जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्यांच्या शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात, अशा महान विद्यार्थ्याची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भीम जयंती. कामगारांच्या कामाचे तास 14 तासावरून 8 तास करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महान कामगार नेत्याची जयंती भीम जयंती. देशातील शेतीचे राष्ट्रीयकरण करून शेतीची उत्पादकता वाढवा आणि भविष्यातील शेतीचे होणारे संभाव्य तुकडीकरण थांबवा, अशी मांडणी करणाऱ्या महान शेती तज्ञाची जयंती डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती भीम जयंती. अशा महान समाज सुधारक आणि देशाचे संविधान लिहिणाऱ्या महान नेत्याची जयंती उद्या आपण साजरी करणार आहोत 14 एप्रिलला. डॉक्टर भीमराव आंबेडकर एका धर्माचे नसून पूर्ण देशाचे आहे, म्हणून संपूर्ण देशांनी कोणत्याही धर्माने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करावी. आपल्या देशाचे संविधान त्यांनी लिहिले, म्हणून आपण उद्या घरोघरी मोमबत्ती लावून जयंती साजरी करू आणि पूर्ण गाव स्वच्छ करू, मनातील द्वेष भावना स्वच्छ करू, आपले मन साफ करू आणि पूर्ण घरोघरी गावोगावी गल्लोगल्ली रांगोळ्या काढून सुंदर बनवू, देश सुंदर बनवू. उद्या आपण भीमगीते म्हणू, त्यांची जयंती साजरी करू, त्यांचे पाळणे म्हणू आणि महाप्रसाद ठेवू आणि आपण आपल्या गावाच्या गल्लोगल्लीनं आपण रॅली काढू उद्या. तर अशा प्रकारे आपण उद्या भीम जयंती साजरी करणार आहोत. तर उद्या तयार राहा, सकाळी लवकर उठा आणि तयार राहा भीम जयंतीसाठी. एकदम डटके तयार राहा, डटून राहा. तर चला मग आता मीटिंग संपली असं मी जाहीर करतो आणि उद्या सकाळपासून तयार राहा. आज व्हिडिओ बनवताना खूप अडचणी आल्या. म्हणजे व्हिडिओ सेव्ह नव्हता होत
आणि बार बार टर्न आउट होत होतं. ॲप चांगली चालत नव्हती ॲप. त्यामुळे आज व्हिडिओ बनवताना खूप अडचणी आल्या, म्हणून पूर्ण व्हिडिओ बनवू शकले नाही. आम्ही आज पूर्ण व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्यामुळे क्षमा, माफ करा. म्हणून आज एवढा छोटासा व्हिडिओ आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ उद्या बघू. उद्या मोबाईल थंडा, आपला फोन जो आहे, ज्या फोनमध्ये आपण व्हिडिओ बनवतो तो फोन थंडा झाला म्हणजे उद्या मग पूर्ण व्हिडिओ पाहू. आणि व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. खूप छान व्हिडिओ बनणार होता, पण ॲपने साथ दिली नाही, मोबाईलने पण साथ दिली नाही. मोबाईल गरम होत होता, त्यामुळे टर्न आउट होत होतं. कॅरेक्टर मूव्ह करायला प्रॉब्लेम येत होता आणि सेव्ह करायला प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बनलाच नाही. पूर्ण माझे 3, 4, 5 घंटे, 5 तास माझे वाया गेले या व्हिडिओच्या नादात. तर व्हिडिओ तरी पूर्ण बनला नाही. आज पूर्ण टॉपिक कव्हर करणार होते, भीम जयंतीचा करणार होतो आम्ही पूर्ण भीम जयंती, पण नाही होऊ शकलं. तर एवढा व्हिडिओ पाहून घ्या आणि उद्या पूर्ण व्हिडिओ, पूर्ण धमाल व्हिडिओ भीम जयंती जल्लोषात साजरी करू पूर्ण आनंदपुरात. चॅनल सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू पूर्ण व्हिडिओ सोबत.